कंटेंट घेतलं, पण सगळ्यात मेन गोष्ट मी जोडली आहे, जो आहे माझा माईक. त्याशिवाय पब्लिकला माझा आवाज जाणार ना, ऑफकोर्स नाही. सो माईक नॉट अ शो, इट्स नॉट अ शो. अरे माईक जोडते त्याशिवाय आवाज नाही येणार, माहिती. अरे यार, माईक दाखवती तरी माईक जोडला नाहीये, आवाज नाही येणार आम्हाला, राईट ना. आय नो. चार्जर जोडलो होतो पहिले, ते रिमूव्ह करते. अँड देन अप्लाइंग माइक. आई एम अप्लाइंग माइक हियर बिकॉज वॉइस आपको क्लियर आना चाहिए, तो आई विल अप्लाइंग हियर. नॉइज कैंसलेशन ऑल्सो फीचर. ओके. सो हाय, माझं नाव आहे भाविका आणि मी पुण्याच्या एका छोट्याशा रेंटेड हाऊस मध्ये राहते. आणि हे आहे माझ्या रेंटेड हाऊसचं छोटस बॅकग्राऊंड. हा दरवाजा मतलब ब्लॅक बॅकग्राऊंड. तर आज मला काही ना तुमच्या गोष्टी शेअर करायच्या आहे. फर्स्ट थिंग तर माझा नवरा गेलाय आज ऑफिसला आणि मला बिलकुलही करमत नाहीये. मला त्याची खूप आठवण येते. तुम्हाला खरं सांगायला गेलं तर माझ्या लग्नानंतर पोरी बोलतात की सासरी वगैरे जाताना, मी सिरियसली सांगायला गेलं तर माझ्या लग्नाच्या विदाईत मी रडले नव्हते. कारण माझा नवरा खरंच खूप ग्रेट आहे आणि मला म्हणजे त्याच्या संग असल्यावर मला पूर्ण जग संग असल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे मला ना खरंच रडायला येत नाही, पण तो बाहेर गेल्यावर मला खूप रडायला येतं. कारण की मला खूप जास्त अप्रतिम म्हणतो आपण, ती वाली आठवण येते मला त्याची. तर मला आज तुमच्या संग एक गोष्ट बोलायची. मी जस्ट रील स्क्रोल करत होते आणि त्याच्यामध्ये आलं होतं, शिवने पार्वती को कभी रोका नहीं था. पार्वतीने सॉरी कट आउट. अरे गाड़ी की आवाज की वजह से बहुत सारा डिस्टर्बन्स हो रहा है. आणि तुम्हाला वाटत असेल की यार ही पोरगी मध्ये हिंदीत मध्ये मराठीत आहे, काय लॉजिक आहे मध्ये इंग्लिश मध्ये. हा तर हे ना, हे जे कंटेंट मी काढले ते हिंदी मध्ये आहे, तर त्याला कायच करू शकते मी. हा तर हे सगळा टॉपिक सोडा. पुन्हा एकदा, शिव ने पार्वती को कभी रोका नहीं था. पार्वती ने कभी शिव को बदलने की कोशिश नहीं की. ना पॉजिटिवनेस, ना इनसिक्योरिटी, ना तुम ऐसे हो वाले सवाल. बस एक्सेप्टेंस, बस पेशेंस, एक दूसरे के लिए रुक जाना. उनका प्यार धीरे था पर उनका गहरा था. उसे समय भी नहीं हिला पाया. इसलिए हम कहते हैं ना कि फॉरएवर टाइप लव तो रेफरेंस मॉडर्न नहीं होता, रेफरेंस हमेशा शिव पार्वती का होता है, शांत, मजबूत और आनंद. तर मला हे रील स्क्रोल करताना सिरियसली सांगते, माझ्या नवऱ्याची मला खूप जास्त आठवण आली आहे. कारण की खरं सांगायला तर म्हणजे पहिली लाईन काय, शिव ने पार्वती को कभी रोका नहीं था, पार्वती ने कभी शिव को बदलने की कोशिश नहीं की. ऑफकोर्स माझा नवरा मला कोणत्याच गोष्टीत रोकटोक करत नाही की असंच कर तसंच कर, या लोकांमध्ये असंच का बोलली, त्या लोकांमध्ये तसंच का बोलली. माझा नवरा आयटी मध्ये जॉबला आहे, तर मी आयटी मध्ये थोडस तू व्हिडिओ वगैरे असे का काढते, तर मला बोलन वगैरे नो वगैरे. हा स्टार्टिंगला ऑफकोर्स त्याला तो एवढा हे होता ना की म्हणजे त्याला कॅमेरा शाय असं समजा तुम्ही, की त्यांनी लिटरली आमचं ज्यावेळेस लग्न ठरलं, मी त्याच्या इंस्टाग्रामला ऍड होते त्यावेळेस त्याला आमची लव्ह स्टोरी ऐकायची असेल तर कमेंट नक्की करा. तर त्याला आहे ना म्हणजे एक सिंगल फोटो पोस्ट नव्हता त्याच्या आयडी वरती, सिरियसली. आणि मी त्याला अचानक आल्यावर नाही माझ्या सगळं रील्स काढ, असं कर तसं कर, तर तो हो बोलायचा, बट शाय होता. म्हणजे त्याला थोडस असं पब्लिक मध्ये हे वाटायचं. आता तो बऱ्यापैकी बोल्ड आउट झालाय की हा माझ्या बायकोला आवडतंय तर मी करतो असं. पण स्टार्टिंगला झालं, बट सिरियसली सांगायला गेलं तर तो मला माझ्याच पर्सनल लाईफ मध्ये कधी रोकटोक नाही केलेली. तू असं बोल तसं बोल, हा व्हिडिओ नको टाकू, तो तुला जे करायचं ते कर बाई, मला फोर्स नको करू. बट आता तो स्वतः इन्व्हॉल्व होत आहे. कधी कधी तर मी असे व्हिडिओ रॅन्डम काढत असते आणि तो स्वतः येतो मागून की यार मला पण घे ना, मी दिसत नाही कॅमेरामध्ये. आणि मग मला ते सगळं खरंच खूप छान वाटतं, कारण की मी त्याला चेंज हो बोललेली नाहीये.
तो माझ्यासाठी चेंज झालाय. आणि सेकंड थिंग की हा, मीही त्याला पहिले खूप बोलायचे की माझ्यासाठी असं कर, माझ्यासाठी तसं कर, हे कर ते कर, बट माझ्या फॅमिलीने किंवा त्याच्या फॅमिलीने मला समजून सांगितलं की यार असं आपण कोणाला नाही डिप्रेस करून आपण त्याला चेंज नाही करू शकत. जर तू त्याला काही व्हिडिओ वगैरे दाखवून तो नॅचरल चेंज असेल तर ठीक, नाहीतर तू तुझं. मग मी स्वतःच्या मनाला समजवलं जाऊ दे यार, आपलं आपण करू. आणि मग रॅन्डमली माहित नाही मला तोच स्वतः मला हे करायला लागला. लिटरली आम्ही संक्रांतीच्या शूटला गेलेलो होतो, तर मी त्याला फक्त बोलले की तिथे जाऊन मला फोर्स नको करायला लावू, जी पोस्ट सांगून फोटोग्राफर कर. मला तर दरवेळेस फोर्स करायला लावतो, यावेळेस आणि मी जे म्हणन ते करत. मला एवढं छान वाटलं, म्हणजे लिटरली मला असं वाटतं यार माझा ड्रीम पार्टनर जो मला पाहिजे होता तो हळूहळू माझ्या संग यायला लागला. आणि त्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि बस मला एवढंच सांगायचं होतं की ह्या व्हिडिओ मधून की आपला जोही पार्टनर असेल त्याला खूप सारा जीव लावा, खूप सगळं प्रेम द्या. ऑटोमॅटिक हळूहळू तो आपला व्हायला लागतो. ऑफकोर्स माझाही झाला आहे. आणि हा व्हिडिओ पाहिल्यावर कदाचित त्यालाही खूप छान वाटेल. आणि आता मी ना त्याचा वेट करते, तो आल्यानंतरही तुम्हाला मी भेटवण. त्याला कसं वागतं तो माझ्या समोर. मस्त आम्ही आलो, चहा वगैरे घेतो. आज त्याला उशीर होणार आहे यायला, रोज तो 5 वाजताच येतो, पण आज त्याला 8 वाजणार आहे. सेकंड थिंग, ही माझी बुक जी काल मी माझ्या नवऱ्याला आणायला लावली. आणि ह्या बुक मध्ये ना मी असंच माझे कंटेंट लिहिते आणि ते जास्त शूट करते. आणि फर्स्ट पेजला मी काय लिहिलंय आज तुम्हाला वाचून दाखवते. इट्स मी भाविका, कॉन्टेंट क्रिएटर. माय लाईफ माय रूल्स, बट हा मॅटर आहे माय हजबंडचे डिसिजन, बिकॉज ही ऑलवेज सपोर्ट मी लाईक माय फादर. हा थोडा थोडा रूढ होतो कधी कधी, बट इट्स ओके ऍट द एंड. हा बोल देत आहे. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की यार ही मध्येच हिंदी मध्येच मराठी मध्येच इंग्लिश, हिचं चालू काय आहे नेमकी, हिचं कंटेंट कोणतं आहे. हा, तर मला तिन्ही भाषा बोलायला आवडतं, कारण की मला परफेक्ट येते मराठी, थोडीशी येते इंग्लिश आणि परफेक्ट येते हिंदी. बट मला तिन्ही भाषा बोलायला आवडतं. सो मी कंटेंट मध्ये कधी कधी असे बंकेट टाकून देते. तर चला मग आज संध्याकाळी बघूया. सो गाईज, शुभ मला आहे घरी फायनली, खूप वेट केल्यावर. आणि मॅगी बनवली बघा त्याला. मॅगी भूक लागली होती, आल्या आल्या मला म्हणे मला खायचं आहे, आणि मग बनवली मस्त मॅगी. आणि ऑफिसहून आलं तरी आमच्यात कामच चालू राहतात, आमचे कामं काही संपतच नसतात. आता मॅगी केली मस्त गरम गरम खायला त्याला. आणि आता ढोकळा बनवणार आहे. खडूस मुलगा आज बोलत पण नाही माझ्या संग. मला काय माहिती, तू नाही बोलत आहे ना. आणि इथे किचनवर चालू आहे ढोकळ्याची तयारी. इनो आणला आहे, इकडे बॅटर रेडी केला आहे, आणि याच्यात दूध आहे, बाकीचं इग्नोर करा. पटापटा मस्त ढोकळा बनवून झाला का तुम्हाला दाखवते कसा होतो बघते. मी छान छान रेसिपी शुभूसाठी मस्त रोज रोज ट्राय करत असते वेगवेगळ्या, आणि त्याला त्या खूप आवडतात, खूप जास्त तारीफ करतो, त्यामुळे मला अजून छान वाटतं. आणि मग मी अजून वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करते. सो गाईज, ढोकळा बनवून झाला आहे, तुम्ही बघू शकता. आणि मस्त आता हे पाणी टाकते मी आता फोडणीवालं सोप करायला. आणि बघा किती मस्त दिसतोय, असं स्पॉन्जी स्पॉन्जी झालाय ना, एकदमच भारी. आणि कधी खाणं असं झालंय. आय गेस यूट्यूबचा सगळ्यात जास्त फायदा मलाच व्हायला लागला. कसं काय खायला भेटायला लागलं मला. तसं पण भेटलं नसतं असं थोडी. नाही पण तुला रेसिपी जास्त क्लिअर कळाल्यात ना, त्यामुळे बास जास्त नको टाकू. आणि माझा एक फोटो काढता स्क्रीनशॉट घेतो का. आता खाऊया गरमागरम ढोकळा. आणि आता आम्ही आहे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया फक्त नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.